गुड आफ्टरनून मित्रांनो. हा जो छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्हाला राज्यसेवेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल विषय म्हणून जो निवडायचा आहे सोशलॉजीचा त्याशी संबंधित आहे बरं का. तर तुम्हाला जी MPSCनं लिस्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळेच चांगले ऑप्शनल जर विचार केला तर जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, त्याच्यानंतर पुन्हा सोशलॉजी हे विषय तुम्हाला दिसून येतील. UPSCमध्ये तर तो ट्रेंड दिसतो बरं का. आपल्याकडे MPSCमध्ये आता यावर्षी पहिल्यांदाच मेन्स होत आहे मराठीतून किंवा इंग्रजीतून जे काही ऑप्शनल लिहिणार असतील ते. पण माझ्या मते ऑप्शनलची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला ऑप्शनल आहे तो सोशलॉजी आहे बरं का. आता मी याचं कारण का सांगतो तर गेल्या काही वर्षामध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षेमध्ये अत्यंत चांगला रिझल्ट सोशलॉजी विषयानं दिलेला आहे बरं का. त्यातल्या त्यात ज्यांचं इंग्रजी माध्यम आहे का नाही त्यांना तर त्या विषयानं खूपच चांगले मार्क आणि रँकसुद्धा काय केलेले आहे दिलेलं आहे. महाराष्ट्रातून असेल किंवा देशात अन्य ठिकाणाहून असेल तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला तो ट्रेंड दिसून येतो. आता जो सोशलॉजी विषय आहे त्याचे 2 पेपर आहेत बरं का. म्हणजे सर्वसाधारण सगळे ऑप्शनल आहेत ना त्या प्रत्येक ऑप्शनलचे 2-2 पेपर्स आहेत. तर जो पहिला पेपर आहे तो सोशलॉजिकल थिअरी आहे बरं का. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला चांगलं करावं लागतं ते म्हणजे सोशलॉजिकल थिंकर्स आहेत ना ते. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला इग्नूचं मटेरियलसुद्धा वाचू शकता. इग्नूच्या मटेरियलमधून एकदम सिम्पल चांगल्या पद्धतीनं तुम्हाला थिंकर्स सगळे दिलेले आहेत. जे 6 थिंकर्स आहेत ना मार्क्स, वेबर, डर्किम, पार्सन, मर्टन आणि मीड, तर हे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं करावे लागतील बरं का. कारण का की हे तुम्हाला हक्काचे मार्क देणारे म्हणजे थिंकर आहेत म्हटलं तरी चालतं किंवा याच्यावरचा प्रश्न तुम्हाला निश्चित असलेला तुम्हाला दिसून येतो. त्याच्यानंतर पुन्हा सोशलॉजीनी कॉमन सेन्स असेल, सोशलॉजीचा इतर विषयाशी असलेला संबंध असेल किंवा बाकीचे जे काही रिलिजन असेल किंवा पॉलिटिकल किंवा स्टेट आणि सोसायटी किंवा आपण त्याला पॉलिटिकल पॉवर वगैरे म्हणतो ते असेल तर तुम्हाला तिकडून चांगले मार्क घेता येतील. चांगलं जर अभ्यास केला तर तुम्हाला तिकडं चांगल्या पद्धतीनं मार्क घेता येईल. दुसरा जो पेपर आहे तो इंडियन सोसायटीचा आहे. आता हा पेपर बघितला की आपल्याला वाटतं की आपण GS लिहू, पण तसं नाही आहे. तुम्ही सोशलॉजीच्या थिअरीमध्ये काही अप्रोचेस करता की स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम असेल, कन्फ्लिक्ट अप्रोच असेल तर किंवा फेमिनिस्ट अप्रोच असेल किंवा आणि काय असतील ते, तर त्याचा जर वापर तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये लिहायला केला तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचे मार्क तिथं येऊ शकतात. लक्षात ठेवायचं नाही तर तुम्ही ॲज इट इज जनरल स्टडीजचा पेपर लिहिला तसं जर लिहिलं तर तुम्हाला पेपर लिहिलेल्याचं समाधान वाटेल पण तुम्हाला मार्क येणार नाहीत. आणि आपल्याला मार्क आले पाहिजेत. आणि मार्क कधी येऊ शकतील तर पहिल्या पेपरमधील थिअरी किंवा थिंकर्स असतील त्यांचा मॅक्झिमम यूज तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये इंडियन सोसायटीवरती लिहिताना तुम्हाला तो करावा लागेल. लक्षात आलं का. त्यामुळं तो पेपर जर घेतला तर कमी काळामध्ये तुमची एकदम चांगल्या पद्धतीनं तयारी होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सोपा विषय, कमी अभ्यासक्रम असलेला आणि कमी काळात रिवाईज करणारा असा तो विषय आहे. लक्षात